हेलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल. हा जो प्रोजेक्ट आहे तो उलन वर्क कलर्स चमकी लोकरपासून बनवलेला कलर्स. लहान मटका आईस्क्रीमचं भांडं जे आहे त्याच्यावर आपण हा कलर्स घेतलेला आहे आणि हा शेप व्यवस्थित प्रमाणात आपला मागील भागात आपण इथे काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्टार्ट करूयात आपण पार्ट 2, उलन वर्क कलर्स पार्ट 2. या भागात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं काम आपण पाहूयात या भागात. आणि स्टार्टिंग आपल्याला पानांचा शेप द्यायचा आहे. हा जो कलर्स आहे, कलर्समध्ये जे पानं ठेवले जातात त्याचा शेप या ठिकाणी 5 पानांचा शेप आपल्याला द्यायचा आहे. पुढे या पॉईंटला दोन्ही लुक सीवर घ्यायचे आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन पानांचा शेप द्यायचा आहे. या पॉईंटला सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. दोन्ही लुक सीवर घेऊन पानांचा शेप तयार केलेला आहे आणि या पॉईंटला आपला पहिल्या पानाचा शेप तयार झालेला आहे आणि या पॉईंटपर्यंत हा शेप ठेवायचा आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. दोन्ही लुक सीवर घ्यायचे आहेत, बॅक फ्रंट, आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. शेप पाहतच या पॉईंटला पहिल्या पानाचा शेप आपल्याला या पॉईंटपर्यंत द्यायचा आहे. प्रत्येक पान शेप पाहतच बनवायचा आहे आपल्याला. पहिल्या पानाचा शेप या पॉईंटला स्टॉप करत आहे आणि 2 3 4 आणखीन एकने वाढवूयात. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे या साईडचा. पुढे या पॉईंटला दोन्ही लुक सीवर घेऊन सिंगल क्रोशा, बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. पुढचा थर्ड राऊंड आपल्याला बॅक लुकमध्ये करायचा आहे. थर्ड राऊंड जो आहे तो आपल्याला बॅक लुकमध्ये करायचा आहे. थर्ड राऊंड आपल्याला दोन्ही लुक सीवर घेऊनच करायचा आहे. फक्त हा जो पहिला जो लुक आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो लुक आहे दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा, मुकाखांब वापरलेला आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करत राहायचे आहेत. इथून पुढे काम करत जाताना जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत. या पॉईंटलाही पहिला जो टाका आहे तो सोडून द्यायचा आहे आणि पुढचा जो टाका आहे त्याच्यामध्ये सुई टाकून दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा यूज केलेला आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंटला
हा पहिला जो लुक आहे तो सोडून त्याच्या पुढचा जो लुक आहे त्याच्यामध्ये सुई टाकलेली आहे. दोन्ही लुक सुईवर घेतलेला आहे. बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे. प्रत्येक राऊंड असाच करत जायचा आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा वापरलेला आहे. पलटवायचा आहे आणि पहिला हा जो लुक आहे तो सोडून द्यायचा आहे. पुढचे दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत चाललेला होता. पण जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बाजू पलटवून राऊंड रिपीट करत राहायचं आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे आपला. प्रत्येक राऊंडमध्ये टाके कमी करत चाललेला होता. पण या पॉईंटला पलटवलेला आहे आणि हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सुई टाकलेली आहे. दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट. या राऊंडला 3 सिंगल क्रोशे आलेले आहेत. पुढे पलटायचं आहे आणि पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकमध्ये सुई टाकायची आहे आणि या राऊंडला 2 सिंगल क्रोशे आपले आलेले आहेत. पलटायचं आहे आणि या राऊंडला शेवटचा 1 सिंगल क्रोशा या पॉईंटला कंप्लीट आहे. या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे आणि पुढचे राहिलेले जे पान आहे त्याचाही शेप असा द्यायचा आहे आपल्याला. आणि पहा या पॉईंटला आपला पुढचं जे पान आहे पुढचं पान या पॉईंटपासून स्टार्ट करायचं आहे. शेप पाहतच हे काम आपल्याला ठरवायचं आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पहा या पॉईंटला पुढच्या पानाचा शेप स्टार्ट केलेला आहे. जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन दुसरं जे पान आहे त्याचं काम स्टार्ट केलेलं आहे आपण. पहा या पॉईंटला या पॉईंटपर्यंतच हे काम ठेवलेलं आहे. पुढे या ठिकाणी तिसरं आणि एक टाका उसवलेला आहे. या पॉईंटला तिसरं, चौथं आणि 5वं असे 5 पानं मॅनेज करायचे आहेत आपल्याला. पुढे पलटवलेला आहे आणि सेकंड राऊंडला जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. टाका कमी करायचा नाही आहे. फर्स्ट लुक पासून स्टार्ट केलेला आहे. सेकंड राऊंड, थर्ड राऊंड पासून आपल्याला टाके कमी करायचे आहेत. शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला पलटवलेला आहे. पलटवलेला आहे आणि या पॉईंटला या राऊंडला पहिला जो लुक आहे तो सोडून दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब. ते जे आपण या ठिकाणी काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करायचं आहे. प्रत्येक पॉईंटला हे काम रिपीट करत जायचं आहे आपल्याला. आणि प्रत्येक राऊंडला जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे.
प्रत्येक राऊंडला एक एक टाका कमी होत चाललेला आहे आपला. स्टेप पाहतच हे काम आपल्याला करायचं आहे. हे जे पान आहे याचं काम कंप्लीट करून घेऊयात. नंतर पुढे आपल्याला तिसऱ्या पानाचा शेप पाहायचा आहे, हे कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. या राऊंडला 2 सिंगल क्रोशे आपले राहिलेले आहेत आणि या पॉइंटला पलटवलेला आहे आणि या पॉइंटला शेवटचा सिंगल क्रोशा या ठिकाणी कट करून उलट काढायचा आहे आणि लॉक मारायचा आहे. पुढे तिसऱ्या पानाचा शेप आपल्याला पाहायचा आहे. पहा बरं, या पॉइंटला तिसरा पानाचा शेप या पॉइंट पासून स्टार्ट करायचा आहे. प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे. सिंगल क्रोशा मुका खांब. शेप पाहतच पॉइंट ठरवायचे आहेत आपल्याला. पहा, या पॉइंटला तिसरा पानाचा शेप या पॉइंट पासून स्टार्ट केलेला आहे आणि या पॉइंट पर्यंत ठेवलेला आहे. पुढे या पॉइंटला चौथं आणि पाचवं पलटवलेला आहे आणि पहिला जो लुक आहे तो सोडून द्यायचा नाहीये. सेकंड राऊंडला दोन्ही लुक्स वर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. तिसऱ्या राऊंड पासून आपल्याला टाके कमी करायचे आहेत. आपला सेकंड राऊंड स्टार्ट आहे. पुढे पलटवायचा आहे आणि तिसरा राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉइंटला एक टाका कमी करायचा आहे. पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकमध्ये सुई टाकून बॅक फ्रंट दोन्ही लुक वर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. तिसरं जे पान आहे ते असं तयार करायचं आहे. पुढे चौथं आणि पाचवं पान आपलं राहत आहे. कंप्लीट करून घेऊया ते काम. पहा, या पॉइंटला तिसऱ्या पानाचा जो शेप आहे तो या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढे जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड आपल्याला रिपीट करत राहायचं आहे. दोन्ही लुक्स वर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे, पलटवलेला आहे आणि पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकमध्ये पुढचा सिंगल क्रोशा घेतलेला आहे. या पॉइंटला 3 सिंगल क्रोशे आपले झालेले आहेत. पुढे पलटवलेला आहे. या राऊंडला 2 सिंगल क्रोशे पुन्हा पलटवलेला आहे आणि शेवटचा राऊंड शेवटचा पॉइंट 1 सिंगल क्रोशा. या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे आणि पुढे आपल्याला चौथ्या पानाचा शेप पाहायचा आहे. पाया पॉइंटला तिसरं पान आपलं कंप्लीट आहे आणि चौथं पान या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे. दोन्ही लुक्स वर घेतलेले आहेत बॅक फ्रंट
आणि सिंगल क्रोशा मुका खांब प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. दोन्ही लुक वर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक वर घेतलेले आहेत आणि चौथ्या पानाचा शेप या ठिकाणी स्टार्ट आहे. पुढे या पॉइंटला स्टॉप केलेला आहे हे काम. पुढे या ठिकाणी शेवटच्या पानाचा शेप आपल्याला द्यायचा आहे. आणखीन एक टाका वाढवूयात, पलटवायचा आहे आणि कंप्लीट करून घेऊयात. आपण हे जे काम टाट आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा या पॉइंटला शेवटचं पान या पॉइंट पासून टाट करायचं आहे आणि दोन्ही लुक्स वर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पलटवलेला आहे आणि सेकंड राऊंड प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. या पॉइंटला टाके कमी करायचे नाहीयेत. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉइंटला आपली 5 पानं तयार आहेत, रेडी आहेत आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.